नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये भेंडीची भाजी कशी बनवायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी बघा मी ही भेंडी घेतली आहे। ही बघा ही अशी आता श्रावणामध्ये आपल्या ही अशी भेंडी मिळतात। ही बघा अशी पोपटी कलरची आहे ही बघा। तर ह्या भेंडीमध्ये जरासा चिकटपणा थोडा कमी असतो, कंपॅरेटिव्हली ते हिरव्यामध्ये जास्त असतो। तर आपण भेंडीची भाजी कशी बनवायची हे आपण आता पाहूयाच। पण त्यापूर्वी मी एक म्हणजे छोट्या हिरव्या भेंडीचा मी व्हिडिओ पोस्ट केला होता। त्याची पद्धत मी जरा वेगळी दाखवली आहे, पण ह्या भेंडीची मी म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे। म्हणजे कसं वेगळं तुम्हाला असं भाजून घेऊन परत कांद्याची फोडणी द्यायची काही गरज नाही। एकदम पटापट होणारी अशी झटपट होणारी अशी भेंडीची भाजी आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघा, 2 मोठे कांदे, लसूण, खोबरं, कोकम, मालवणी मसाला आणि भेंडी आहे आणि मीठ आणि तेल। आता ही भेंडी मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, पुसून घेते आणि चिरून घेते। हे बघा भेंडी मी चांगली चिरून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा अशी भेंडी चांगली चिरून घ्या। चला तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। ही बघा कढई छान तापली आहे, भिडाची आपली कढई आहे। त्याच्यामध्ये भाजीला चांगली चव पण येते। हे बघा आता मी तेल टाकून घेते। तुम्हाला तेल तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त। आता बघा ह्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊ। हा बघा चांगलं लसूण लाल होईपर्यंत जरासं लसूण जरा भाजून घ्यायचं। हे बघा लसूण जरा लालसर होईपर्यंत जरा भाजून घ्यायची आणि नंतर मग आपण कांदा टाकायचा। लसूण लालसर झाली की हे बघा आपण आता कांदा टाकून घेऊया आणि चांगला परतवून घ्यायचा। कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। हे बघा आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आणि कांदा थोडा नरम पडला की आपण मग भेंडी टाकून घ्यायची। मी याच्यामध्ये टोमॅटो टाकत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। पण ही कशी सुकी भाजी असते आणि आपण कोकम टाकणार, मग ते आंबट होणार, म्हणून मी याच्यामध्ये टोमॅटो टाकत नाही। कांदा बघा नरम पडलाय। आता हे बघा आपण आता ही भेंडी टाकून घेऊया। ही बघा आणि चांगली अशी परतवून घ्यायची। थोडीशी याच्यामध्ये जशी आपण भाजून घ्यायची, वेगळी भाजायची काही आवश्यकता नाही आहे। ही जरा मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते, म्हणजे कसं वेगवेगळं करायला नको, पटापट असं होऊन जातं। आता ही ना 3-4 मिनटं किंवा 5 मिनटं अशी चांगली अशी परतवून घ्यायची। ही बघ हे बघा अशी परतवून घ्यायची। आणि ह्या पोपटी भेंडीला आहे ना, पोपटी कलरच्या भेंडीला चिकटपणा हा कमी असतो आणि आपल्या हिरव्या भेंडीला जरा जास्त असतो। आता ही मी अशी 5 मिनटं परतवून घेते। हे बघा अशी म्हणजे ती भाजली पण जाईल, अशी सेपरेट भाजायची काही गरज नाही आहे। आणि भिडाच्या म्हणजे आपल्या हे भिडाची आहे, भिडाच्या कढईमध्ये अशा भाज्या केल्या ना, कारल्याची किंवा भेंडीची भाजी, त्याला चव आहे ना एकदम छान येते, एकदम सुंदर लागते। हे बघा आता हे बघा मी आता 5 मिनिटाची भाजून झाली आहे। आता ही मी जी कोकमं घेतली आहेत ना, ही आता कोकमं टाकून घेते। बघा कोकमाने काय होणार, जरा चिकटपणा कमी होणार। हे बघा पहिली आधी भाजून घेते चांगली, नंतर मग आपण मसाला आणि खोबरं मग टाकायचं। पहिले ही अशी परतवून घ्यायची। आता हे बघा कोकमं टाकली आहेत ना मी, आता कमी होणार चिकटपणा। हे बघा ही आता हे बघा अशी तार तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये, हे बघा हे चिकटपणा दिसतोय मला, तो आता हळूहळू कमी होणार। जसं जसं आपण परतत जाऊ ना तसं तसं कमी होणार। आणि ह्या भाजीमध्ये फायबर असतं, व्हिटॅमिन सी असतं आणि इतर पोषक मूल्य पण असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात। आणि ह्या भेंडीच्या भाजीचा चिकटपणा जो असतो ना, तो आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होतो। त्यामुळे ही भाजी म्हणजे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे। अशा सगळ्याच भाज्या चांगल्याच असतात, प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळी अशी पोषण तत्वे असतात। आता ही मी अशी परतवून घेते। ही बघा आणि याआधी पण मी माझ्या चॅनलवर एक म्हणजे
भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो जर बघितला नसेल तर ती वेगळी पद्धत आहे. आणि ही कशी झटकीपट होणारी भाजी आहे, पटापट. म्हणजे असं वेगळं वेगळं करायला नको, भाजून घ्यायला नको, काय नको. हे बघा, तुम्ही ही मेथडही तुम्ही फॉलो करू शकता. बघा, अशी परतवून घ्यायची आहे. बघा, असे मी 5 मिनटं सतत अशी परतत होती, त्यामुळे त्याचा चिकटपणा थोडा बऱ्यापैकी कमी झाला आहे. बघा, आणि नरम पण पडली आहे भेंडी. आता ह्या स्टेजला आपण आता मालवणी मसाला टाकायचा. हा बघा, आता तुम्ही जर मिरचीवर करत असाल तर हळद टाकायची. आता मी मसाल्याची करते म्हणून मी काय मिरची टाकलेली नाही. दोन्ही पद्धतीने करू शकतो, मिरचीवर आणि मसाल्यावर. आता वरण आहे म्हणून मी मसाल्याची करते. बघा, मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि चांगलं असं परतवून घ्यायचं. आणि थोडासा चिकटपणा थोडा ठेवायचा, एकदमच हे कमी नाही करायचं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपलं थोडं शरीराला फायदेशीरच असतो जो चिकटपणा भेंडीचा. हे बघा, अशी. आणि कढईत तर छानच होते, अशी परतायला मिळते छानपैकी. तव्यामध्ये काय होतं, जरा खालीवर अशी हे होते, नीट परतायला नाही मिळते. त्यामुळे असं खोलगट कढई घ्यायची भेंडीची भाजी करताना. आणि लोखंडी जर कढई असेल, ही अशी भिडाची किंवा लोखंडाची, दोन्ही कढई चांगलीच भाजी होती. त्यामुळे हे बघा, अशी छानपैकी परतवून घ्यायची. अजून परत 5 मिनिटं अशी परतवून घ्यायची. आणि भाजी शिजत आली की मग आपण याच्यामध्ये खोबरं टाकायचं. कोथिंबीर हवी तर कोथिंबीर पण टाकू शकतो. आणि आता हे छान ढवळून झालं की बघायचं, मीठ मसाला बऱ्यापैकी लागलं नसेल तर आपण ॲड करायचं. अजून मी 5 मिनिटं अशी परतवून घेते. हे बघा, 5 मिनिटं मी चांगली परतवूनच घेतलेली आहे. हे बघा, अशी कुठेही बघा. आणि नंतर ही बघा भेंडी बघा कशी सुटसुटीत हे झाली बघा, शिजते बघा. कुठेही असं चिकटपणा दिसत नाही आहे बघा, अशी सुटसुटीत झाली. थोडासा चिकटपणा ठेवला तर काहीच हरकत नाही. आणि आता ह्या स्टेजला आता आपण हे खोबरं टाकून द्यायचं. खोबऱ्याने चांगली चव उतरते. मला जास्त हवं तर जास्त घाला, मी माझ्या प्रमाणे टाकलं आहे. जास्त टाकलं तर अजून चांगली चव येते. आणि आता ही थोडीशी कोथिंबीर आणखी टेस्ट छान येतो. हे बघा, तुम्ही धणा पावडर, जिरा पावडर पण टाकू शकता, पण मालवणी मसाल्यामध्ये सर्वच मसाले असतात. जर ॲडिशनल जर फ्लेवर हवा असेल तर तुम्ही धणा पावडर, जिरा पावडर टाकू शकता. हे बघा, अशा पद्धतीची आपली भेंडीची भाजीचा पट. म्हणजे असं वेगवेगळं भेंडी भाजून घ्या, मग कांदा हे करा, हे असं करण्यापेक्षा हे बघा, हे पटापट झाली. आपल्याला समजा झटपट हवी असेल तर हे बघा किती सुटसुटीत झाली, तुम्ही बघू शकता. आता ही भाजी जवळजवळ झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिरचीवर फक्त कांद्यावर मिरची टाकायची आणि बाकी मसाल्याऐवजी मिरची टाकायची. दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता, पण मेथड हीच अशीच फॉलो करायची. आता मी माझ्या घरी वरण केल्यामुळे मी मसाल्यावर करते. समजा तिखट डाळ केली तर मी मिरचीवर करते. असं तर ते खायला चांगलं वाटतं. दोन्ही मसाला ते छान वाटत कॉम्बिनेशन. हे बघा, असं बघत राहायची मध्ये मध्ये. हे बघा, असं आणि असं परतत पण राहायची. भाजी कितपत शिजली आहे. आणि ही सुकी भाजी आहे, त्याच्यामुळे सतत असं ढवळत राहावं लागतं. हे बघा, त्याच्यामध्ये पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे. सुकी भाजी आहे भेंडीची. हे बघा, अशा प्रकारे ही आपली भाजी भेंडीची बघा बनवून तयार झाली. हे बघा, एकदम चिकटपणा सुद्धा पूर्णपणे कमी झाला आहे. बघा, अशा प्रकारे चविष्ट आणि झटपट भेंडीची भाजी बनवून तयार आहे, जी आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भाताबरोबर खाऊ शकतो. आणि ही भाजी तुम्हाला मी सगळे टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत. म्हणजे अशी वेगळी अशी भाजी भाजून घ्यायची गरज नाही, आपण कांद्यावरच फोडणीला देऊ शकतो. आणि लोखंडी किंवा भिड्याच्या तव्यावर केले तर ती अजूनच त्याची चव म्हणजे अप्रतिमच लागते. आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.